जय श्रीराम. गेले 83 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं आपण वाचन करतोय, जे नामाच्या महत्तेबद्दल लिहिले गेलेले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती हे सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगितले. हे 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तक, जे प्रत्येक दिवसाला एक पान साधारण वाचायला 3 ते 4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. त्यात त्यांनी फक्त नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, हेच सगळं त्यांनी या प्रत्येक प्रवचनात आपल्याला सांगितलंय. आणि ते पण व्यवस्थित गोष्टीरूपी स्वरूपात किंवा काही छान उदाहरणं देऊन देखील. तुम्हाला मागच्या 83 दिवसांचं जर रेकॉर्डिंग बघायचं असेल, तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. काही गोष्टी कमेंटमध्ये तुम्हाला मिळतील आणि तुम्ही मला माझ्या मोबाईलवरती किंवा माझ्या ईमेलवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता, जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल. तर आपण आता हे 84व्या दिवसाचं जे वाचन आहे, त्याची आपण सुरुवात करू आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरुरी आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल, आपण याचा विचार करू. वास्तविक आईचं तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते. तिला मुलावरती प्रेम कर म्हणून शिकवण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरुरी आहे. म्हणजे आपण जेवढं आपल्या मुलांवरती प्रेम करतो, म्हणजे आई जशी आपल्या मुलांवरती प्रेम करतो, तितपत आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे आपल्या भगवंतावरती. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह तिच्या निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळवता येऊन मला ओळखता येईल. म्हणजे देवाने आपल्याला ओळखावे यासाठी आपल्याला हा मनुष्यरूपी देह दिलेला आहे. असं असताना प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये? मला वाटतं, या ज्या ध्येयासाठी आपण धडपडतो, ते ध्येय ठरवताना आम्ही तुम्हाला चुकत असलो पाहिजे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे, की यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाचं जे महत्त्व आहे, त्याच्यामध्ये आपण देवाला समजलं पाहिजे, देवाला अडवलं पाहिजे आणि जेव्हा आपण देवाला अडवतो, तेव्हा आपल्याला शाश्वत हे सुख हे मिळतच असतं. तो आनंद जर एवढ्या कष्टाने, मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल, तर आमचं ध्येयच चुकले, असं म्हणायला कोणती अडचण आहे, तुम्ही सांगा? आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असं वाटते आणि ते मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. म्हणजे आपण दिवस-रात्र संसारातून आपल्याला सुख कसं मिळेल, आनंद कसा मिळेल, ह्याच्यासाठी फार झटत असतो. वस्तूंसाठी चाललेली आमची धडपड हे खरे पाहता त्या वस्तूंसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते. म्हणजे आपलं ज्या गोष्टी आपण घेतो, म्हणजे घर-दार, मुलगा, बायको, नोकरी, गाडी, जे मिळवतो ती वस्तू, कोणती गोष्ट आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आहे, ह्याच्यासाठी आपण ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असं वाटते, ती माझी कल्पना नाहीशी होणे जरुरी आहे. कारण आपल्याला संसारात किंवा आपल्याला जी गोष्ट आपण मागत असतो, त्या गोष्टीमध्ये कधीच आनंद नाही आहे, हेच महाराज सांगतात. जोपर्यंत आपण प्रपंचाचे दास झालेलो आहोत, तोपर्यंत आपल्याला कधीच आनंद किंवा खरं सुख किंवा कायमस्वरूपी सुख मिळणार नाही. टेम्पररी मिळेल, तात्पुरतं मिळेल, पण ते पर्मनंट नसेल. ही प्रपंचाची आज जोपर्यंत
आहे तोपर्यंत भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, असं भगवंत आम्हाला सांगत आहेत. म्हणजे भगवंतानेच आपल्याला शिकवलेलं आहे, की तू हे जे मी बनवलेलं खोटं जे हे जग बनवलेलं आहे, तू त्याची आस जर सोडून दिली, तुझी आसक्ती सोडून दिली, तर मी तुला डेफिनेटली मिळणार आहे. तुला आनंदही मिळणार आहे. आणि देव म्हणजेच देवाचं नाम आणि नाम म्हणजेच देवाचं देव हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रपंचाचे हे प्रपंच प्रेम आम्हाला कसे सुटेल? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होईल? कसे होता येईल? यासाठी संतांनी मार्ग सांगितलेला आहे. या मार्गाने आपण जाणे जरुरी आहे. म्हणजे आपल्याला संसार करता करता आपल्याला त्या देवाची प्राप्ती व्हावी, आपल्याला शाश्वत आनंद मिळावा, म्हणून आपल्याला संतांनी काही ठराविक गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे जो मार्ग दाखवलाय तो आपण पालन करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशात ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन काढून आपण भगवंताकडे लावावं. तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी, की देवा, प्रारब्धाने आलेले माझे भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. म्हणजे तुझ्याबद्दलचं माझं प्रेम हटून देऊ नको. मनात सतत तुझं ध्यान असून दे. हेच आपण नेहमी देवाकडे मागितलं पाहिजे. शेवटचं वाक्य. दिवा जळायला हवा असेल, तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्याकरता त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असले पाहिजे. की जोपर्यंत आपण हे सतत नामस्मरण करणार नाही, प्रपंच सांभाळता नामस्मरण करणे ही सगळ्यात सोपी, बिनखर्चाची आणि बिनत्रासाची जी गोष्ट आपल्याला सगळ्याच संतांनी सांगितलेली आहे, ती जर गेली, तर आपण प्रपंच करता देखील सुखी आणि आनंदी राहू शकतो. हेच आजच्या या 84व्या दिवसाचं जे शीर्षक आहे, त्याचं आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम. धन्यवाद. हे 84व्या दिवसाचं प्रवचनरूपी जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्याबरोबर हे दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.